हॅलो, मी चंदाई बनसोडे. आज काय आपल्याला भाजीला नव्हतं, तर बघा मी काय करायला लागली. हा काही मसाल्याचा डब्बा आहे आणि कापलेले टमाटे आहेत आणि हे उकडून घेतलेला कोबी आहे. भाजीला काहीच नव्हतं, काहीच घरात नाही, तर त्याच्यामुळे आज आपला हा व्हिडिओ आहे. साधी सोपी भाजी, फुलकोबीची भाजी, फ्लावरची भाजी कशी बनवायची. फ्लावरची भाजी आपली येते. कापून एक कांदा घेतला, ह्याला आपण काय केलं, थोडीशी जिरं राई टाकून त्याला थोडंसं आपण फ्राय करायला लागलो. फ्राय केल्याच्या नंतर बघा चटपटीत भाजी आपल्याला बनवायची. काय बनायचं, चटपटीत भाजी. आता आपण काय केलं, हे फ्राय केलं तर आता आपण ह्याच्यामध्ये ना हे थोडीसा हे गरम मसाला, आपलं काळं तिखट टाकायला लागले. काळं तिखट आणि थोडीशी थोडंसं काळं तिखट टाकले. बघा आपण हे थोडंसं काळं तिखट टाकले आणि आता आपण काय करायलो, आता आपण थोडंसं लाल तिखट टाकायलो. लाल तिखट थोडं म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे. इथं थोडीशी हळद टाकायला होतं आपण. दिसली का हळद? हा काय हळद, थोडीशी हळद टाकायला होतं. तर हळदीनं काय होतं, तुमचं आतडं जे आहे ना ते जळजळ करण्यास थांबते. म्हणून कधी बी कुठल्याही स्वयंपाकात हळद वापरत चला. आणि सगळं टाकल्याच्या नंतर थोडं आपण फ्राय केले. हे सर्व टाकल्याच्या नंतर आपण हे थोडं असं फ्राय केले. बघा हो का, हे फ्राय केले आणि फ्राय केल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, थोडंसं टमाटर टाकलं याच्यात. टमाटर आत केलं. आता टमाट्याला काय करतं, आपल्याला थोडंसं पाणी सुटू द्यायचं. या टमाट्याला थोडंसं बरं का, नॉर्मल पाणी सुटू द्यायचं, म्हणजे थोडंसं आंबटपणा त्याच्यात आला पाहिजे. आंबटपणा आणि थोडंसं गोडपणा. आणि ते फ्राय करतानाच आपण थोडंसं मीठ टाकायला लागलो. काय फ्राय करताना ते आपले टमाटे फ्राय करताना आपण थोडंसं मीठ टाकायला लागलो. ते मीठ तुमच्या चवीनुसार टाका. आता आपल्याला आज कोथिंबीर बी नाही, तसं सगळ्याच कालवणात कोथिंबीर पहिल्या बाया वापरत नव्हत्या, भेटतच नव्हती कोथिंबीर. खरं तर कोथिंबीर भेटतच नव्हती. बघा हे काही मस्त झालं एकदम मिश्रण, एकदम फार छान मिश्रण झालेलं आहे. दिसते का तुम्हाला? बघा. तर तुमच्याकडं काय जर नसलं तर असली चटपटीत भाजी बनवायची, अशी चटपटीत भाजी बनवायची आणि लेकरांना घरच्याला खुश करायचं. घरचं खा, बाहेरचं काय खाऊ नका. फास्ट फूड, फूड, ते जंक फूड, तसलं काय खाऊ नका. पिझ्झा, बर्गर, फिरगर काहीच खाऊ नका. त्याने रोग व्हायल्यात, आतडे सडायल्यात, श्वास घ्यायला तकलीफ व्हायली आणि लिव्हरवर यायली मग सूज. आणि हे काही आपण आता ह्याच्यामध्ये टाकायला लागलो. हे शिजलेलं आपण बॉईल करून घेते. जस्ट ह्याला वाफळं वगैरे, ह्याला काय म्हणतात रविलास, फ्लावरच म्हणतात का ह्याला. हे आपण ह्याच्यामध्ये फ्लावर टाकायला लागलो. त्या बघा उकडलेला फ्लावर हे शिजवून घेतलेला. हा बघा, ही तुमची झाली भाजी फर्स्ट क्लास. उद्याचा आपला हा व्हिडिओ आहे भाजीचा. होता मग असं सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित पद्धतशीर मिक्स करून घ्या. माझा व्हिडिओ बघा, समोरच्याला सेंड करा आणि तुम्हाला ही चटपटीत भाजी कशी वाटली ती टेस्ट करून बघा आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की भाजी कशी वाटली. बघा मस्त सुंदर कलर आलेला आहे या भाजीला. आणि तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या किचनमध्ये करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली. पुन्हा माझं हात जोडून सर्वांना नम्र विनंती, बाहेरचं जेवण जेवू नका, इथलं जेवण जेवा, घरचं खात चला. आणि घरचं खाल्लं की मग तुमचं आतडं चांगलं राहतं आहे. चला बघा चंदाईची रेसिपी. हा बघा इतकी सुंदर भाजी. बघा कसलं भारी दिसायला गेलं का नाही भारी. मग वरडत नाही बसायचं बायाला बी, भाजीला काय नाही असलं म्हणत नाही बसायचं. उद्याच्याला हा आपला व्हिडिओ बघा आणि समोरच्याला सेंड करा. चला बाय.